नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. सीआरएस वेबसाईटवरून घरबसल्या मिळणार प्रमाणपत्र. मनपा कार्यालयात चक्रा मारण्याच्या चक्रव्यूहातून नागरिकांची सुटका. भाजपा अजूनही मोठा भाऊ असल्याचा डॉक्टर भागवत कराड यांचा दावा. आता बघूया सविस्तर बातम्या. 2 नगरसेवक भाजपमधून गेल्याने पक्षाला खिंडार पडलं नाहीये, असा दावा भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी केला असून राजू शिंदे यांच्या पक्ष सोडण्याच्या विषयावर त्यांनी खुलासा केलाय. भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या 20 वर्षापासून काम करणारे राजू शिंदे यांनी काल उबाटामध्ये प्रवेश केलेला आहे. कमळाच्या चिन्हावर निवडून आलेले ते एकच नगरसेवक त्यांनी पक्ष सोडलेला आहे. पण भारतीय जनता पार्टीचे सदस्य असलेले आणि नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात असलेले मलके हे सुद्धा त्या केले. म्हणजे 2 नगरसेवकापेक्षा जास्त कोणी भाजप सोडलेला नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीचा फार खिंडार पडलं अशी काही परिस्थिती नाही आहे. आणि आम्ही या दोन्ही ठिकाणी आमचे पदाधिकारी आहेत, त्या ठिकाणी आम्ही चांगलं काम करणार आहोत. आणि त्यांचे वार्ड असतील, विधानसभा पश्चिम असेल, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संघटन खूप चांगलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला कुठलाही फरक पडणार नाही. आम्ही चांगलं काम करू. हो, मग त्यांचा राजू शिंदेंची खदखद की लोकसभा जागा आम्हाला सुटली नाही, आम्ही लोकसभेचं काम केलं, त्यांच्यापेक्षा मी बोलायला पाहिजे होतं. मी तर 2017 पासून लोकसभेची तयारी करतोय, मला मिळालं नाही तिकीट. तर हे ज्या दिवशी तिकीट मिळाले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून, त्याच दिवसापासून मी महायुतीचं काम केलं. कारण आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा खासदार इथं ठिकाणी निवडून आणायचा होता आणि त्यात आम्ही यशस्वी झालोय. खरं तर मराठवाड्यामध्ये 7ही जागा आल्या नाहीत, पण संभाजीनगरनं यश मिळवलंय. आणि सर्व कार्यकर्त्यांची, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल, सर्वांनी मिळून काम केलंय. म्हणून हे कारण नाहीच. कारण एकमेव आहे की राजू शिंदे यांना पश्चिम विधानसभा लढवायची. महायुतीच्या माध्यमातून संजय शिरसाट इथं 3ऱ्यांदा आमदार आहेत आणि ही जागा त्यांना सुटेल हे त्यांनाही कळतं आणि आम्हालाही वाटतं असंच पुढं काय निर्णय होईल. म्हणून त्यांना ही जागा लढता येत नाही, म्हणून त्यांनी हा केलेला प्रयोग आहे. आता आम्ही पक्ष संघटना म्हणून त्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी आमचे काही पदाधिकारी आणि काही नगरसेवक गेले त्यासाठी चांगले काम करून आम्ही संघटना बांधणार आहोत. आणि आम्ही आमचा पक्ष, भारतीय जनता पार्टी देशामध्ये नंबर 1चा पक्ष आहे, शहरामध्ये सुद्धा नंबर 1चा पक्ष एक आहे आणि राहणार आहे. कोणता मोठा भाऊ नेमका? मोठा भाऊ याबद्दल मी काही टिप्पणी करणार नाही, पण मोठा भाऊ नॅचरली भारतीय जनता पार्टीच मोठा भाऊ आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता महानगरपालिका प्रशासनाकडून जन्ममृत्यूसह 8 प्रमाणपत्र घर बसल्या एका क्लिकवरती मिळणार असून यामुळे मनपा वॉर्ड कार्यालयात जाण्याची आवश्यकता पडणार नाहीये. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. एरवी जन्ममृत्यू प्रमाणपत्र व अन्य इतर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना मनपा वॉर्ड कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. अनेक चक्रा मारून सुद्धा प्रमाणपत्रात अनेक चुका असल्याचं ते दुरुस्ती करण्यासाठी त्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या सर्व गोष्टींवरती उपाययोजना राबवल्या जाव्या म्हणून आयुक्त जी श्रीकांत यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं ठरवलं. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा आणि आरोग्य कंट्रोल रूम प्रमुख शेख अशाफक यांच्या प्रयत्नातून शासनाच्या वतीने सीआरएस वेबसाईट नव्याने अपलोड केली असून या वेबसाईटवर नागरिक आपल्या मुलाचा जन्म व मयत व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र घरबसल्या साईटवर जाऊन आपला फॉर्म भरू शकतो आणि अंतिम प्रमाणपत्र त्याच्या मेल आय डीवरती प्राप्त होईल. त्या नागरिकांनी प्रमाणपत्र ओके असेल तेव्हाच तो फायनल क्लिक करताच त्याला प्रमाणपत्र मिळणार आहे. यामुळे प्रमाणपत्रात नमूद असलेल्या नावात चुका होणार नाहीत व नागरिकाला त्याचा घरबसल्या जलद गतीने प्रमाणपत्र मिळेल. यासह या साईटवरून मनपा आरोग्य विभागातील अन्य 8 प्रमाणपत्र इतरांना हरकत प्रमाणपत्र मिळणार असल्याने नागरिकांना ही सुविधा सुलभ व सोयीस्कर होणार आहे.
तर 54 वर्षीय इसमाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना वाळूज परिसरात बजाज गेट समोर घडली असून याबाबत अधिक माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। एका गॅरेजमध्ये रखवालदारीचं काम करणाऱ्या 54 वर्षीय इसमाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना वाळूज परिसरातील बजाज गेट समोर घडली आहे। या घटनेने वाळूज परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनास्थळी MIDC वाळूज पोलीस ठाणे तसेच सातारा पोलीस दाखल झाले आहेत। भाऊसाहेब नामदेव पडुळकर राहणार शिवाजीनगर श्रद्धा कॉलनी वाळूज असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। सदर प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने जंगलातांडा तालुका सोयगाव येथे राबवण्यात आलेल्या उपक्रमास महिला व भगिनींचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळालाय। सोयगाव येथे राबवण्यात आलेल्या लाडकी बहीण उपक्रमाचं उद्घाटन राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालं। माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी वसंतराव नाईक यांच्या 111व्या जयंतीनिमित्त या तालुका शिवसेना वतीने हा उपक्रम राबवण्यात आला। बंजारा समाजातील वाडी व तांडा वस्त्यात राहणाऱ्या महिलांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत। योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या महिला भगिनींनी यावेळी अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज देखील महिलांना वाटप करण्यात आला। या उपक्रमात महिलांना योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली। योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासह अर्ज भरून देण्यात शिवसैनिकांनी पुढाकार घेतला। राज्यातील सरकार हे लोककल्याणकारी सरकार असून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजनांचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून पात्र महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सत्तार यांनी केलंय। या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर काळे, गोपीचंद जाधव, रामदास पालोदकर, जितसिंग कारकोटकर, बापू चव्हाण, लघुसिंग चव्हाण आदींसह महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलित सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर, शासन मान्य अनुदानित महाविद्यालय। शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे। ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC। आजच आपला प्रवेश निश्चित करा। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम। प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोल नाके मोफत असल्याची माहिती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली असून कोणीही टोल नाके भरू नये असं आवाहन त्यांनी केलंय। अडचण आल्यास संपर्क साधण्याचं आवाहन देखील त्यांनी वारकऱ्यांना केलं आहे। शासन परिपत्रक 3 जुलै 2024 च्या अनुसार
पंढरपूरला जी मंडळी वारकरी मंडळी जातात त्या पंढरपूरच्या मार्गात येणारे सर्व टोलनाके या वारकऱ्यांच्या वाहनांना फ्री झालेले आहेत. आणि करायचं एवढंच आहे की संबंधित लोकलचं जिथून वारकरी मंडळी पंढरपूरकडे जातात तिथले जे पोलीस स्टेशन आहेत त्यांच्याकडनं एक पास घ्यायचा आहे आणि तो पास आपल्या गाडीला लावायचा आहे. आणि पूर्ण पंढरपूरपर्यंत ही जेवढी टोल नाकी तिथे मध्ये लागतील ही सगळी टोल नाकी महाराष्ट्रातून कुठल्याही ठिकाणून पंढरपूरला जाणारा वारकरी असेल तर त्यांच्यासाठी ती फ्री करण्यात आली आहे. ही माहिती मी तुम्हाला याच्यासाठी देतोय कारण की हे नुसताच GR काढतात, त्याचं अनुपालन करत नाहीत. ते अनुपालन करून घेण्याच्या संदर्भातली कारवाई करणं महत्वाची आहे. आणि म्हणून कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातले किंवा इतर कुठलेही जे वारकरी पंढरपूरकडे जात असतील त्यांनी जरूर आपल्या पोलीस ठाण्यामध्ये हा फ्री पासचा मागणी करावी. आणि कुठेही अडचण आली तर जरूर माझ्याशी संपर्क करावा. माझा नंबर आहे 7385052075. जरूर व्हॉट्सअपवर टाका की आम्ही चाललोय, गाडी नंबर काय आहे तो टाका. आणि निश्चितच लोकलच्या पोलीस स्टेशनला या GR प्रमाणे फ्री पास देण्याच्या संदर्भातली कारवाई करण्यासाठी मी जरूर सहकार्य करेन. धन्यवाद. तर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लय भारी परिसरात झालेल्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मार्गावर मागील आठवड्याभरात आणखीन 2 अपघात घडले आहेत. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच असून मागील आठवड्याभरामध्ये या महामार्गावरती 2 अपघाताच्या घटना घडल्या असून त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. तर नुकताच झालेल्या एका अपघातामध्ये भरधाव कारने स्कूटीला उडवलं असून यात झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. पाचोडजवळ लेभेवाडी फाट्याजवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारने स्कूटीला उडवलंय. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. बाईग हा मराठी चित्रपट 12 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून याकरिता अधिक माहिती देण्याकरिता या चित्रपटातील कलाकार स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, नम्रता गायकवाड आणि अन्य कलाकारांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. अक्षय, मला असं वाटतं की चित्रपट आता 12 जुलैला येऊ घातला आहे, त्यामुळे चित्रपट खूप म्हणजे प्रदर्शनाचाच आठवडा आहे हा. या आठवड्याच्या शुक्रवारी प्रदर्शित होतो चित्रपट आणि खूप उत्सुकता आहे कारण टीझरला खूप चांगला रिस्पॉन्स, ट्रेलर, गाणी खूप लोकप्रिय झाले फार कमी कालावधीत. आणि आता पिक्चर येतं एक पिचलेला नवरा आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या गतजन्मीच्या 5 बायका, प्रत्येक जन्म गेल्या 5 जन्मामधली प्रत्येक जन्मातली त्याची बायको ही या जन्मात परत आली. काहीतरी काय म्हणजे त्याचं काहीतरी एक देणं राहिलंय, ही गंमत आहे. आणि या जन्मात त्याची बायको आहे अशा त्या 6 बायका आणि हा त्याची काय तारांबळ उडते, त्यांनी काय चुका केल्या, का त्या बायका परत आल्या, काय झालंय नेमकं आणि काय होणार आहे. हा चित्रपट आहे. मला खूप आशा आहे, मला खूप खात्री आहे त्या चित्रपट लोकांना खूप आवडणार आहे कारण सहकुटुंब सहपरिवार बघावा असा चित्रपट आहे. चित्रपटाचं नाव बाईग असलं तरी हा चित्रपट तितकाच पुरुषांसाठी आहे कारण अनेकदा काय होतं, म्हणजे मी स्वतः पुरुष आहे म्हणून मी सांगतो की आपल्याला कळत नाही की बाईच्या मनात चाललंय काय, आपल्याला ओळखता येत नाही. असं एक कुरकुर बायकांची असते की तुम्हाला कळतच नाही माझ्या मनात काय झालं. तर मला असं खात्रीला एक पद्धतीने वाटतं की हा चित्रपट जर पाहिला आणि जर बायकोबरोबर पाहिला किंवा गर्लफ्रेंडबरोबर किंवा कुटुंबाबरोबर तर तुम्हाला एकमेकांना समजून घ्यायला नक्की मजा येईल आणि कळेल किंवा त्या नोकझोकमधली पण गंमत अनुभवता येईल. तर 12 जुलैपासून जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा बाईग. तर लोकोत्तरा महाविहार चौका येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबिराला पूज्य भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि पूज्य भदंत कश्यप महाथेरो यांच्यासह भदंत गणाच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध धम्म चळवळीचे प्रसार व प्रचाराचे मुख्य केंद्र असलेल्या लोकोत्तरा महाविहार चौका अजिंठा रोड येथे रविवारी 7 जुलैपासून श्रामणेर प्रशिक्षण शिबिराला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. या शिबिरामध्ये राज्यभरातून सुमारे 70 पेक्षा अधिक श्रामणेर सहभागी झाले आहेत. शहरापासून जवळच असलेल्या चौका येथील लोकोत्तरा महाविहार येथे या शिबिरात सुरुवात झाली आहे. या आंतरराष्ट्रीय बौद्ध साहित्याचे भाष्यकार तथा लोकोत्तरा महाविहाराचे संस्थापक अध्यक्ष पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी श्रामणेर शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे. 10 दिवस चालणाऱ्या या श्रामणेर शिबिरामध्ये संपूर्ण वंदनेसह महापरितरण पाठातील सूक्त अर्थासहित विस्ताराने व सोप्या भाषेत शिकवण्यात येणार आहेत. भगवान बुद्धांची विद्या
विपत्सना 4 ईशापथाची मैत्री भावनेची साधना मूळ स्वरूपात शिकवली जाणार आहे. सदर शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी शिवरार्थींची अंतिम निवड प्रशिक्षक आचार्य यांनी करून रविवारी सकाळी शिबिराला सुरुवात केली आहे. या शिबिरातून 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये चिवर घेऊन प्रवचित होण्याची बौद्ध धम्माचं प्रशिक्षण घेण्याची संधी शामनेर यांना मिळणार आहे. सदर शिबिरासाठी पूज्य भदंत काश्यप महाथेरो, महासचिव लोकोत्तरा महाविहार चौका, पूज्य भिक्खू धम्मानंद, पूज्य भिक्खू विनयशील, पूज्य भिक्खू राहुलो, भिक्खू उपाले, भिक्खू धम्मरत्न, भंते श्वाघोष, भंते इष्यधिपया, आर लोमाडे, ॲडव्होकेट पवन साळवे, मंदाकिनी लेमाडे, संगीता पाखरे, आर.ओ. इंगळे, दादा वाकोडे, प्रभाकर झिने, तेजराव गवई, वनिता सातदिवे इत्यादींचा परिश्रम लाभला आहे. आज या दिवशी 7 जुलैला लोकोत्तर महाविहार येथे सामनेर शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे. या सामनेर शिबिरामध्ये समाजाच्या विविध स्तरातील विविध वर्गातील 67 सामनेर दीक्षित झालेले आहे. समाजाचा घटक हा सद्धम्म जोपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आहे. आजकालच्या या काळामध्ये तथागतांची शिकवण ही जगाचं कल्याण करू शकते, जगाला युद्धापासून, दुःखापासून, संकटापासून वाचवू शकते आणि त्याचा संदेश देण्यासाठीच या ठिकाणी लोकोत्तरा महाविहारामध्ये सामनेर शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे. तद्वतच सामनेर शिबिर ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांची इच्छा आहे की जीवनामध्ये एकदा तरी आपण तथागतांचा स्वधम्म आहे तो आपल्या आचारा विचारामध्ये कृतीमध्ये आपण आचरण करून या जगाला दुःखमुक्तीचा, समतेचा, शांततेचा आणि प्रज्ञेचा मार्ग आपण शिकवावा. यासाठी 67 तरुण यांनी आपलं मुंडन करून या सामनेर शिबिरामध्ये सहभागी झालेले आहे. आता बघूया काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. हडको परिसरातील रिमांड होम आणि डीमार्ट समोर जावेद हबीब सलून आहे. या सलूनच्या मागच्या बाजूला असलेल्या कोमल ब्युटी पार्लर शेजारील मोकळ्या जागेत मोठं गुलमोहराचं झाड होतं. रविवारी संपूर्णपणे ते तोडण्यात आलंय. सदर झाड तोडण्यासाठी आलेल्या लाकूड तोड्यांना चौकशी केली असता सदर झाड तोडण्यासाठी मनपाकडून परवानगी मागण्यात आलेली नव्हती. त्या प्लॉटच्या मालकास विचारणा केली असता ते झाड त्यांच्या मालकीच्या जागेवर असल्याने बांधकाम करण्यासाठी झाड तोडलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर सदर झाड तोडण्यासाठी महानगरपालिका मार्फत परवानगी घेण्यात आलेली नव्हती. सदर प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. CRS वेबसाईटवरून घरबसल्या मिळणार प्रमाणपत्र. मनपा कार्यालयात चक्रा मारण्याच्या चक्रव्यूहातून नागरिकांची सुटका. भाजपा अजूनही मोठा भाऊ असल्याचा डॉक्टर भागवत कराड यांचा दावा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.